नमस्ते. दिवाळी फराळमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त चवदार खरपूस करंजी. ही करंजी पहा, याला असे मस्त फोड आलेले आहेत आणि खातानाही तितकीच रुचकर लागते. तर अशी ही करंजी आपण बनवायला सुरुवात करूया. करंजी म्हटलं की सारण आलं, तर यासाठी मी 4 फुल कप भरून खोबरं घेतलेलं आहे. अंदाजे 3 ते 4 वाट्या खोबरं खिसून ते मी भाजून घेतलेलं आहे. हे 300 ग्रॅम खोबरं आहे वजनी प्रमाणामध्ये. आता याच्यामध्ये आपण 1 कप भरून रवा घालायचा, म्हणजे मग 200 ग्रॅम अंदाजे रवा होतो. आता तोही भाजून आपण या खोबऱ्यावर मिक्स करायचं. सारण रुचकर लागण्यासाठी आता आपण याच्यामध्ये 2 चमचे खसखस भाजून घ्यायची. ही खसखस एका खलबत्त्यामध्ये घ्यायची, त्याच्यामध्ये जायफळ खिसून घालायचं आणि आता ही खसखस आणि जायफळ दोन्हीही आपण बारीक करून घ्यायचं. थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटलं की असं मोठी मोठी त्याची पावडर तयार होते. ही पावडर आपण सारणामध्ये मिक्स करायची. म्हणजे आपण खसखस घातलं, जायफळ घातलं, तर ह्याच्याबरोबर 2 चमचे आपल्याला वेलदोड्याची पावडर ही मिक्स करायची आहे. मग एवढ्या सारणाला साखर किती लागेल, तर अंदाजे 400 ते 500 ग्रॅम, म्हणजे अर्धा किलो किंवा त्याला थोडीशी कमी जास्त तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता. आता मी याच्यामध्ये अर्धा किलो साखर मिक्स केलेली आहे, म्हणजेच 500 ग्रॅम मिक्सरला बारीक करून पिठी साखर घातलेली आहे. आपलं सारण तयार झालं. एवढ्या सारणासाठी आपण कणिक मळणार आहे. त्यासाठी 3 भरून कप मैदा घेतलेला आहे आणि रवा म्हणाल तर 2 कप रवा घेतलेला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं आपण मोहन घालणार आहोत. 1/4 कप तूप घेतलेलं आहे, किंवा मग तुम्ही 1 पळी तेल असंही घेऊ शकता. आता थोडंसं चिमूटभर पिठामध्ये मीठ घालायचं. हे हलवून याच्यामध्ये गरम केलेलं, कडक केलेलं मोहन घालणार आहोत. हे मोहन मिक्स करायचं. तर इथे मी 1/4 कप तुपाचं मोहन दिलेलं आहे. आता हे मोहन ह्या पिठामध्ये चांगलं चोळून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या पिठाला मोहन मिक्स होईल. हे पहा, पीठ छान रवाळ दिसत आहे. आता याला पाणी घालून घालून आपण थोडंसं सैलसर कणिक मळायची, कारण रवा आहे आणि हा रवा भिजला की पुन्हा कणिक घट्ट होऊन जाईल. तर ही पहा, अशी आपली ही कणिक तयार झालेली आहे. ही कणिक आता अर्धा ते 1 तासासाठी झाकून ठेवा. आता आपण साठा बनवायचा. तर साठ्यासाठी इथे मी 3 चमचे तूप घेतलेलं आहे. हे घरी बनवलेलं तूप असल्यामुळे असं रवाळ दिसतंय, तर ते फेटायचं चांगलं आणि याच्यामध्ये 3 ते 4 चमचे आपलं तांदळाचं पीठ घालायचं. बारीक तांदळाची पिठी घालायची आणि तेही एकदा घोटून घ्यायचं. हे असं एवढं जाडसर असं राहिलं पाहिजे, म्हणजे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. आता ही पहा, आपली कणिक छान भिजलेली आहे आणि तिला अशी ताणली तर व्यवस्थित ताणली पण जाते, म्हणजे रवा पूर्ण मैद्याबरोबर एकरूप झालेला आहे. तर आता आपण याचे मोठे मोठे गोळे बनवून घ्यायचे. हे मी 4 मोठे गोळे घेतलेले आहेत. राहिलेली कणिक जी आहे ती पुन्हा तुम्ही पातेल्यामध्ये झाकून ठेवा. तुम्हाला जशी गरज पडेल तशा गोळ्या बनवून घ्या, म्हणजे मग कणिक कोरडी पडणार नाही. आता हे जे आपण 4 गोळे घेतलेत त्याची मोठी पोळी लाटून घ्यायची. आपण शंकरपाळीला लाटतो त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ किंवा तेवढी जाड असेल तरी चालेल. अशा 2 पोळ्या आपण लाटून घ्यायच्या. तुम्हाला सगळ्या करंज्या एकदम करायच्या नसतील तर अंदाजे 1 वाटी रवा आणि 1.5 वाटी मैदा याचं कणिक भिजवून पण तुम्ही थोड्याशा करंज्या करू शकता. आणि राहिलेलं सारण आहे ते हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या, कारण ते सर्व भाजून घेतल्यामुळे सारण खराब होत नाही, ते बरेच दिवस राहू शकतं आहे तसं. आता ही आपली लातिंबी लाटून तयार आहे. याच्यावर आपण जो साठा बनवलेला तो साठा स्प्रेड करायचा आणि हाताने चोळून पूर्ण पोळीला लावून घ्यायचा. हे पहा, आणि याच्यावरच आता आपण दुसरी लाटलेली पोळी पसरवून घ्यायची. साठा लावून झालेला आहे. तर आता आपण याच्यावर पोळी टाकूया. आता जेव्हा ही पोळी टाकाल तेव्हा आतमध्ये जी काही हवा साठली असेल तिला हाताने दाबून बाहेर काढून टाका आणि याच्यावर पुन्हा एकदा साठा लावा. म्हणजे खाली 1 पोळी, साठा, वर 1 पोळी, त्याच्यावर परत आपण हा साठा लावलेला आहे. आता याला रोल करायचं आणि दाबून 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 व्यवस्थित ह्याला टाईट करून घ्यायचं. आता हा रोल जाड दिसेल तर त्याला हलवून थोडासा लांब करा आणि मग सुरीच्या साह्याने याच्या आपल्याला किती साईजची करंजी बनवायची आहे तेवढ्या साईजचा गोळा कापून घ्यायचा. हे पहा, असे सुरीने गोळे कापायचे. पण आता लाटताना काय करायचं, तर हे जे लेयर्सची बाजू आहे ती तशीच दाबायची खाली, ती वर येऊ द्यायची नाही. ती जर वर आली तर करंजी तेलामध्ये सोडली की फुटणार. त्यामुळे आपण गोळी जशी कापतोय तशीच चपटी करून लाटायला सुरुवात करायची.
म्हणजे मग दोन्ही साईडला आपल्याला ते पदर दिसतील आणि वरून सपाट भाग येईल. तर आता याच्या ह्या गोळ्यांच्या अशा आपण छोट्या छोट्या लातिंब्या लाटून घ्यायच्या. गोळ्यांच्या बाबतीत काळजी कुठली घ्यायची, तर आपण कुठलीही गोळी लाटायला घेतली की ती हाताने गोल करतो, तर अशा ह्या बनवलेल्या गोळ्या हाताने गोल करू नका. जशी आहे तशीच आडवी करून लाटायला सुरुवात करा. मग तुम्ही लंबाकृती पण लाटू शकता किंवा मग तिला असा गोल शेप देऊ शकता. जाडी म्हणाल तर एवढी जाड ठेवा, काठ पातळ करा, मध्ये जाड राहिलं तरी हरकत नाही. तर अशा ह्या आपण लातिंब्या लाटून घ्यायच्या. एका वेळी सगळ्याच लाटू नका, थोड्या लाटा, त्या भरून घ्या आणि मग भरलेल्या करंज्या तेवढ्याच तळून घ्या. हे पहा, अशा आपण आता ह्या सगळ्या लातिंब्या लाटून घेतलेल्या आहेत. एखादं पसरट असं ताट घ्या किंवा एखादा पाट घ्या आणि त्या पाटावर ह्या ठेवून आपण भरायच्या. त्यासाठी आता एका छोट्या भांड्यामध्ये जे आपण सारण बनवलेलं आहे ते काढून घ्या आणि एक नेवाळी बनवायची. नसेल तुमच्याकडे तर मग आपण एअरबड वापरतो त्याची एखादी स्टिक घेऊन दुधामध्ये बुडवून साईडला ठेवा. आता आपल्या लातिंबीमध्ये बसेल इतकं भरपूर सारण घाला. इथे मी 1.5 ते 2 चमचे सारण घातलेलं आहे. तुमची करंजीची किती साईज असेल त्या प्रमाणामध्ये सारण भरा. आता काय करायचं, तर दुधाच्या नेवाळीने अर्ध्या फक्त दुधाचा हात लावून घ्या किंवा मग बोटाने लावलं तरी चालेल, पण शक्यतो अशा स्टिकनी लावा आणि मग पुन्हा अर्धी जी लातिंबी आहे ती त्याच्यावर झाका आणि बोटाने दाबून घ्या. म्हणजे मग करंजी तेलात सोडताना व्यवस्थित चिकटलेली असेल आणि सुटणार नाही. आता ही आपली करंजी भरून झालेली आहे. तुम्हाला मुरड घालता येत असेल तर याला तुम्ही मुरड पण घालू शकता किंवा मग करंजीच्या कोरण्यानी हिला साईडनी कापून घ्यायची. कापताना काय करायचं, तर जिथे सारण भरलेलं आहे तिथे बोटांचा सपोर्ट द्यायचा, म्हणजे मग बोटांची कडा पकडून आपल्याला व्यवस्थित कोरता येतं. हे पहा, असं बोटांची पकड द्यायची, म्हणजे मग त्या बोटाच्या डायरेक्शनमध्ये आपल्याला करंजी कट करून घेता येते आणि करंजी मग फुटत पण नाही. या पद्धतीने आपण सगळ्या लातिंब्या अशा सारण भरून कोरून घ्यायच्या. एका परातीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये ह्या करंज्या काढून घ्या. ती बाजू पूर्ण फुल झाली तर त्याच्यावर एखादा नॅपकिन टाका किंवा मग पेपर पसरा आणि त्या पेपरवर पुन्हा ह्या राहिलेल्या करंज्या भरून ठेवा, म्हणजे मग करंज्या एकमेकांना चिकटणार नाहीत. आणि असे आपले 2 किंवा 3 थर तयार झाले की मग लगेच तळून घ्या. ओली ओली करंजी तळली की त्याला असे फोड चांगले येतात आणि करंजी चांगली फुगते. कोरडे पडले की फुगायला थोडासा मग फोड कमी येतात. हे पहा, असं कोरून पण घेऊ शकता. करंजी हे आपला खूप पारंपरिक पदार्थ आहे. जसं की आपण लग्न समारंभामध्ये किंवा घरी कुठला चांगला कार्यक्रम असेल तर करंजी बनवतो आणि दिवाळीला करंजी हमखास असतेच असते. तर हे पहा, अशा ह्या करंज्या आपल्या भरून घ्यायच्या आणि आता तेल गरम झालं की त्या तेलामध्ये आधी तेल थोडंसं कडक आहे का बघा आणि मग करंज्या तेलामध्ये सोडा. हे पहा, अशा करंज्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या. खालची बाजू भाजत आली असं वाटलं की वरच्या बाजूला थोडं थोडं तेल सोडायला चालू करा झाऱ्यानी, म्हणजे मग वरच्या बाजूलाही तेल लागेल आणि मग पलटी केल्यानंतर व्यवस्थित त्या खालून पण त्या व्यवस्थित तळल्या जातील. करंजी आता तेलामध्ये फुगायला सुरुवात झालेली आहे. तर अशा ह्या करंज्या तेलामध्ये तळून घ्यायच्या. पलटी केल्यानंतर पण बघा तुम्हाला त्याच्यावर असे फोड आलेले दिसतील. आता काही जणांना थोड्याशा गव्हाळ असतानाच करंज्या खायला आवडतात, तर तुम्ही जराशी पांढऱ्या असताना पण काढू शकता, पण मला अशा त्या ब्राऊन झालेल्या आवडतात म्हणून मी त्या थोड्याशा खरपूस होईपर्यंत तळून घेते. तर ही पहा, आपली एक बॅच तळून तयार आहे. तेव्हा तुम्हाला हा असा कलर दिसेल आणि जर तुम्ही थोड्याशा आधीच काढल्या तर तुम्हाला हा असा कलर दिसेल, म्हणजे डार्क ब्राऊन दिसणार नाही, पण हा कलरही करंजीचा चांगला दिसतो तळलेला. चवीमध्ये काही फरक पडत नाही, पण कलरमध्ये थोडासा पडू शकतो. तर अशा ह्या आपल्या करंज्या तळून तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि तुम्ही कसे करता तेही मला सांगा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांबरोबर शेअर करा. करंजीचा आवाज ऐका.
फोडल्यानंतर कसा येतोय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद. मस्त खा, मस्त रहा. एन्जॉय.